नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या जे हप्ते त्या हप्ते कोणत्या कारणांमुळे आले नाही, तर या व्हिडिओमध्ये आपण ते कारणं बघणार आहोत. कोणत्या कारणांमुळे तुमचे पैसे जे आहेत ते पैसे आलेले नाहीत. भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींनी सांगितले सरकारला की तुम्ही जी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे देत आहे ती लाडकी बहीण योजना तुमची बंद करून टाका, कारण आम्हाला पैसेच येत नाही आहेत. भरपूर ठिकाणी लाडक्या बहिणींनी जे आहेत आंदोलनं केलेले आहेत, आंदोलनं चालू आहेत की आमचे पैसे आलेले नाहीत, तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाका. तर कोणत्या कारणांमुळे तुमचे जे हप्ते ते हप्ते आलेले नाहीत, तुम्हाला ते हप्ते कसे पुन्हा सुरू करायचे आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी ज्या आदित्य तटकरे आहेत त्या महिला आणि बालविकास मंत्री त्यांनी सांगितले की तुम्ही जी तुमची ई-KYC केली होती ती ई-KYC करताना तुम्हाला तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत. सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-KYC करताना त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले होते. होय नाही असे तुम्हाला त्या ठिकाणी होय नाही नाही असे त्या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर होते ते त्या ठिकाणी पर्याय होते ते निवडायचे होते. परंतु भरपूर लोकांचे त्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्याकडून काही ठिकाणी होय झालेले आहेत, काही ठिकाणी नाही झालेले आहेत. अशा या कारणांमुळे तुमचे जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत. आता त्याबद्दल आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्यांनी ट्विट करून सांगितलेले आहे की तुमचे जे KYC करताना तुमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. बघा या ठिकाणी आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री त्यांनी या ठिकाणी ट्विट करून सांगितले, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. काही कारणास्तव ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडल्याची बाब निदर्शनास आली आहे. क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी सांगितले, तुम्हाला तुमचे जे पैसे ते बंद झालेले असतील तर तुम्हाला ते सुरू करण्यासाठी या ठिकाणी सांगितलंय की जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे त्यांनी सांगितले, तुमचे ई-KYC करताना ज्या चुका झाल्या आहेत त्या चुकांमुळे तुम्हाला तुमचे जे हप्ते ते हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत. आता हे हप्ते सुरू कसे करायचे तर त्यांनी या ठिकाणी सांगितले, बघा या ठिकाणी त्यांनी सांगितले, तुम्हाला तुमचे जे अंगणवाडी सेवक आहे त्या अंगणवाडी सेविकेकडे प्रत्यक्ष पडताळणी करायची. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन ऑफलाईन जी ई-KYC ती ऑफलाईन ई-KYC करायची. त्यानंतर तुमचे जे हप्ते ते हप्ते या ठिकाणी पुन्हा सुरू होतील. आता या ठिकाणी शासनाने जेव्हा पूर्वी KYC करण्यासाठी शासनाने सांगितलं होतं की तुम्हाला ई-KYC करायची, परंतु ई-KYC करताना शासनाने कुठली माहिती दिलेली नव्हती. त्या ठिकाणी होय नाही काय निवडायचं हे यामुळे खूप साऱ्या महिलांचे संभ्रम झाले होते. त्या ठिकाणी ई-KYC करताना चुका झालेल्या होत्या. परंतु यामुळे ते हप्ते या ठिकाणी महिलांचे बंद झालेले आहेत. परंतु आता या ठिकाणी शासनाने सांगितले की तुम्हाला अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी तुमचे जे पैसे ते पैसे पुन्हा तुम्हाला सुरू करता येतील. आता या ठिकाणी शासनाने त्यांच्या वेबसाईटवरती कुठल्याही प्रकारचं व्हेरिफिकेशनसाठी किंवा तुमची काय चुका झाल्या आहेत, कोणत्या चुकांमुळे तुमचे पैसे बंद झालेत याची काहीच अपडेट या ठिकाणी शासनाने दिले नाहीत किंवा ते अपडेटसुद्धा आपल्याला बघता येत नाही. तर याबद्दल शासनाने लवकरात लवकर त्याची जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या वेबसाईटवरती घेऊन यावं आणि महिलांना सुद्धा कळावं की आपले पैसे कोणत्या कारणांमुळे बंद होतात, आपल्याला पैसे येतात की नाही येतात हे सुद्धा त्यांना चेक करता यावं. या सुद्धा शासनाने या ठिकाणी उपलब्धता करून द्यावी. तर अशा कारणांमुळे तुमचे जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि अंगणवाडी सेविकांमार्फत तुम्हाला पुन्हा तुमचे पैसे सुरू करता येणार आहेत असे या ठिकाणी शासनाने या ठिकाणी सांगितले आहेत. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.